नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा असा खरवस. तर हा कसा बनवला ते आपण बघून घेऊया. आता इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ आपण आता वितळवून घेऊया. थोडंसं पाणी किंवा दूध घालून सुद्धा हा आपण वितळून घेऊ शकतो. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे मी आधीच थोडंसं गरम करून त्याला कोमट केलेलं आहे आणि एक 4 ते 5 चमचे दूध टाकून हा गूळ जो आहे तो आपण वितळून घेऊया. हे बघा असं थोडंसं दूध टाकून मी याला व्यवस्थित असं वितळवून घेणार आहे. गूळ मी आधी चिरून घेतलेला आहे, तरी सुद्धा हे गुळाचे जे खडे आहेत ते व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचे आहेत. खरवस हा तसं तर बघायला गेला तर पौष्टिक असतो, पण तो खूप जास्त प्रमाणात नाही खायचा एकाच वेळेला. खरवस गाई किंवा म्हशीचं जे सुरुवातीचं दूध असतं, त्याच्यापासून बनवला जातो. आता हा थोडंसं चिकट असतं. म्हणजे ते जे सुरुवातीचं जे दूध आहे ते चिकट आणि खूप घट्ट असतं. त्यामुळे ते वापरात येत नाही. मग हे अशा प्रकारे आपण ह्याचा खरवस बनवून खाऊ शकतो. तर हे बघा माझा गूळ चांगला वितळून झालेला आहे. अजिबात खडे वगैरे कुठे राहिले नाही आणि एखादा छोटासा खडा राहिला असेल तर तोही पुढे आता आपण खरवस शिजवताना वितळून जाईल. आता मी राहिलेलं सगळं जे दूध आहे, अर्धा लिटर दूध घेतलं होतं मी. ते पण आता याच्यामध्ये मी टाकून घेते आणि आपण हे सगळं आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे गूळ आणि दूध याचं मिश्रण छान आता मिक्स झालं पाहिजे. याच्यामुळे थोडेफार असे गुळाचे खडे राहिले असतील तर ते सुद्धा मिक्स होतील. आता हा 1 वाटी आपण चीक तिथे टाकायचा आहे. आता हे जे गाईचं सुरुवातीचं जे दूध असतं याला चीक म्हणतात. तर हा सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण हे सगळं मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे दूध आणि जो चीक आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता हे सगळं आता मिक्स करून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी आता याच्यावरती जायफळ, वेलची आणि सुंठ याची पावडर केली होती. तर ही मिक्स पावडर मी याच्यावरती टाकणार आहे आणि हे परत एकदा आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यामुळे खरवसाला एक छान सुगंध येतो आणि असं खरवस शिजल्यानंतर वरती असं छान टेक्स्चर येतं या हा जो मसाला आपण केला आहे वेलची, जायफळ आणि सुंठेचा जो मसाला केलाय त्याच्यामुळे. आता इथे एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता डाळी टाकते आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं चिकाचं, ते आता आपण याच्या एका भांड्यामध्ये टाकून आता आपण ह्याच्यामध्ये स्टीम व्हायला ठेवणार आहोत. म्हणजे आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. आता एक थोडंफार माझ्याकडे जी जायफळ आणि सुंठीची पावडर राहिली होती, तर ती सुद्धा आपण ह्याच्यावरती स्प्रिंकल करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याला हे आपण मिक्स नाही करायचं, हे असंच ठेवायचं म्हणजे एक टेक्स्चर छान तयार होतं वरती याचं. आणि आता याला झाकण लावून आपण एक 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत. म्हणजे हा खरवस आपला तयार होतो. आता हे असंच आपण ठेवूया. एक 15 ते 20 मिनिटासाठी आपण गॅसवरती शिजण्यासाठी आता आपण याला सोडलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण बघूया आपला खरवस कसा तयार होतोय ते. आता आपण खरवस जो आहे तसं पौष्टिक असतो, पण तसं त्याला जास्त खायचा नाही. म्हणजे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात खाल्ला की तो थोडा जड असतो, पचायला जड जातो. पण खूप जास्त सुद्धा खायचा नाही. थोड्या प्रमाणात खाल्ला तर त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत. पण खूप छान लागतो तो. हे बघा आता आपला खरवस छान शिजून तयार झालेला आहे. मस्त असं तुम्ही असं हे साईडला असं करून बघितलं तरी असं छान जेली सारखा तो एक तयार झालेला आहे आणि हे साईडला जे पाणी दिसतंय ते गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी ह्याला काढून घेते. वॉव! मस्तच असं छान बघा टेक्स्चर कसं वरती त्याच्या तयार झालेलं आहे. सुंठ आणि जायफळची जी पूड टाकली होती त्याचं आणि हा असं मस्त एक जेली केक सारखं वाटत आहे आपल्याला इथे. आता मी याचे ना छान असे तुकडे करून घेते. असे मस्त काप करून घेऊया आणि मस्त आपण याला काप करून झालं की असं छान फ्रीजमध्ये ठेवून याला थंड करून खाऊ शकतो. हे असंही झाल्या-झाल्या गरम-गरम पण तुम्ही खाऊ शकता. पण फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर आहे ना खूपच छान लागतात हे. हे बघा असे किती छान तुकडे याचे पडलेले आहेत. असं एकदम जेली केक सारखं वाटत आहे हे. तर मस्तच आपला खरवस तयार झालेला आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.